नमस्कार मित्रांनो, धुंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत तुमचं गाव योजनेमध्ये आहे का। तर या ठिकाणी ही हेडलाईन आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला समजेलच की बाबा नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पांतर्गत पोखरा 2.0 ही योजना आलेली आहे। त्या अंतर्गत आपलं गाव कसं चेक करायचं, गुगलवरती आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आले किंवा नाही, हा गाव आपल्या पोखरामध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं यावरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर आपण व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्याच्या नंतर आपल्याला अगोदरच हा पेज माझा ओपन झालेला होता, मी सर्व पहिलेपासून दाखवतो। या ठिकाणी आपण पाहू शकता गुगलवरती आल्याच्या नंतर महापोखरा गव्हर्नमेंट इन 2.0 या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर पहिली आपल्याला साईट आलेली आहे गव्हर्नमेंटची पोखरा ह्या साईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प ही एक पेज ओपन झालेला आहे। पेजवरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण माहिती मिळेल। तर आपल्याला एका कोपऱ्यामध्ये 3 रेषा दिसत आहेत, 3 टिंब दिसत आहेत, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर काही ऑप्शन आलेले आहेत। माझ्याविषयी प्रकल्पाची माहिती, डिजिटल उपक्रम, गॅलरी, माहितीचा अधिकार, नोकरीची संधी, प्रकल्प अभिलेख। या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, माझ्याविषयी। यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डबल 5 ऑप्शन आलेले आहेत। 4 प्रकल्पाची ओळख, उद्देश, प्रकल्प संरचना, प्रकल्प सुकाणू समिती, प्रकल्पातील गावे। या ठिकाणी आपल्याला लास्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, प्रकल्पातील गावे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर पेज ओपन होईल। या ठिकाणी आपलं गाव, जिल्हा आणि उपविभाग निवडा। यावरती आपल्याला पूर्णपणे फोकस करायचा आहे। तर सर्वप्रथम आपल्याला आपला जिल्हा कोणता आहे, जोही आपला काही जिल्हा असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे। आल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट सब डिव्हिजन म्हणजे उपविभाग हे आहे, ते जो काही आपला उपविभाग आहे तो आपण सिलेक्ट। उपविभाग म्हणजे आपला जिल्हा। आता नांदेड माझा एक जिल्हा होता, त्या ठिकाणी उपविभाग पण नांदेड आहे, तर या ठिकाणी मी नांदेड निवडलेला आहे। त्या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर आपला जोही काही तालुका असेल, जो जिल्ह्यामधला आपला जो काही तालुका असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता नांदेडमधून कुठले तालुके या ठिकाणी पोखरा अंतर्गत आलेले आहेत। तर माझा तालुका पहिल्या नंबरला कंधार आहे, यावरती मी क्लिक केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला तिन्ही ऑप्शनवरती व्यवस्थित पाहिल्यानंतर खाली आपल्याला गावाची यादी हे एक ऑप्शन निळ्या रेषेमध्ये आलेलं आहे, यावरती आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खाली पूर्ण गावांची यादी आलेली आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता। विलेज नेम, तालुका, सब डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट या अंतर्गत आपल्याला गावांची यादी आलेली आहे, या ठिकाणी आपण पूर्ण पाहू शकता। जे काही गाव आहेत यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपलं कोणतं गाव आहे यावरती आपल्याला बघायचं आहे। या अशा प्रकारे आपल्याला आपण गाव कसं आहे, पोखरामध्ये आहे का किंवा नाही या अंतर्गत आपण या माध्यमातून पाहू शकतो। तर या ठिकाणी आपण ही यादी आहे ते यादी आपण एक्सपोर्ट टू एक्सेल यामध्ये पण आपण पाहू शकतो। फाईल ही पूर्ण यादीची आपण डाउनलोड करू शकतो। तर या ठिकाणी आपण डाउनलोड केल्याच्या नंतर आपलं जो काही फाईल आहे त्यामध्ये ही डाउनलोड होणार आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली जर असेल तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, व आपलं पुढील नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल। तर महाराष्ट्रामध्ये जोही काही नानाजी देशमुख प्रकल्पांतर्गत आलेली गावांची ही यादी अशा प्रकारे आपण पाहू शकतो। धन्यवाद मित्रांनो।